राजे कैद झाले तरी संभाजीराजांना मात्र कैद पडली नव्हती. ते रामसिंगांची हवेली, आग्रा शहर, लाल किल्ला यात ये जा करू शकत होते. औरंगजेबाला माहीत नव्हते त्यानेही केवढी गफलत करून ठेवली होती. धाकला असला तरी साप म्हणू नये आपला, हे तत्व औरंगजेब विसरला. आणि हे तर मावळी बचनाग, संधी मिळेल तेव्हा सळसळत फणा वर उठविणारे. राजे आता वरून अगदी शांत दिसू लागले, पण आत त्यांचा मनाशी मनाचा तुंबळ संवाद पडला होता. एकच एक ध्यास त्यांच्या सावध मनाने घेतला. संभाजीराजांच्या सह आलेल्या साऱ्या आसामींनिशी या काळदाढेतून सलामत सुटका, कोण हुन्नर चालवावा, कैसी चाल खेळावी, आणि राजांनी मनोमन भवानीचे नाव घेत शतरंजाची पहिली खेळी बाहेर काढली. एका संध्याकाळी खाशा स्वाऱ्यांना दिवट्याची सलामी द्यायला आलेल्या मावळ्यांना बघताच भुवया वर चढवीत राजांनी जरबेने विचारले, कशास आलात? चालते व्हा, आमचे आणि बाळाराजांचे होणे असेल ते होईल. राजांनी शेजारी उभ्या असलेल्या संभाजीराजांना जवळ घेतले. मावळे चरकले. तो शोरगुल ऐकून फौलाद खान डेऱ्याजवळ आला. त्याला बघताच एकसारख्या फेऱ्या घेता घेता राजे मावळ्यांवर कडाडले, काय सांगतो आम्ही? चालते व्हा, तुमचा विचार कराया आम्हास अवसर नाही, निघा येथून. राजांनी आपले मावळे गोंधळलेले बघून त्यांना परवलीची खूण देण्यासाठी गळ्यातील माळ उचलून आपल्या कपाळी शिवगंधाला भिडवून सोडली. हुशार मावळ्यांनी हा बनाव हेरला. पर आम्ही जावं कुठं? खालच्या मानेने दावलजी घाटग्यांनी विचारले, कुठेही जा, देशी जा, निघा. राजे फेऱ्या घेतच राहिले. क्या हुआ? सिद्दी फौलाद खाने आत येत राजांना विचारले. चाकरी करते हैं, कैदी की चाकरी. खान, इन लोगों का बोझ हम पर किस लिए? जाने दो इन्हें, मैं अलीजा को अर्जी पेश करता हूँ, दे दो दस्तक इनको. राजांनी फौलाद खान मार्फत औरंगजेबाला आपली शिबंदी परत पाठवण्यासाठी दस्तके देण्याविषयी अर्ज दिला. बहिर्जीने आपले खबरगीर निरनिराळ्या वेशात आग्र्यास पेरून टाकले. त्याचे नाव होते बहिर्जी, पण कुणालाही ऐकता येणार नाही असं खाशा गोटातील ऐकणे एवढे त्याचे कान तिखट होते. नाव बहिर्जी आणि कृती बहुरूपी असा तो मामला होता. मला रामसिंगांच्या तळावरून हलवा, असा एक अर्ज राजांनी औरंगजेबाला केला. रामसिंग हमारा कदीम चाकर है, वही रहना, असा जवाब औरंगजेबाने दिला. मला संसाराचा कंटाळा आला आहे. काशीत जाण्याची इजाजत मला आला हजरतांनी द्यावी. संन्यास घेऊन तेथे राहण्याची माझी इच्छा आहे, असाही एक अर्ज राजांनी औरंगजेबाला केला. सेवा? अवलिया बनना चाहता है? ठीक है, उसे कहना इलाहाबाद के किले पर जाकर वो अवलिया बने रहे. हमारा सुभेदार बहादुर खान उसकी अच्छी हिफाजत रखेगा, असा जवाब औरंगजेबाने त्या अर्जाला दिला. राजांचा आणि औरंगजेबांचा शतरंज एकमेकांचे मनसुबे मारण्यासाठी रंगू लागला. जे घडत होते, घडू घातले होते, त्यांनी संभाजीराजांची जाण नकळतच आपोआप वाढत होती. आपण कसल्या पेचात आहोत हे त्यांनी हेरले. रामसिंगाशी ते अधिक अदबीने वागू लागले. वेळ मिळेल तेव्हा कुंभारवाडीत जाऊन कुंभाराची गाठभेट घेऊ लागले. नेहमीप्रमाणे एके दिवशी ते रामसिंगासह लाल किल्ल्यात आले. रामसिंगाला कळले की बादशाह सलामत पैलवानों का जंग देख रहे हैं. संभाजीराजांना घेऊन रामसिंग कुस्तीच्या आखाड्यात आला. एका प्रशस्त गोलाकार मैदानात ताक आणि तेल घालून मळलेल्या लाल मातीचा हौदा होता. हौद्याभोवती फिरलेला भक्कम लकडकोट होता. लकडकोटाला लागून मांडलेल्या एका आसनावर औरंगजेब बसला होता. त्याच्या मस्तकावर अब्दागिऱ्या चौऱ्या ढळत होत्या. त्याच्या पाठीमागे काही सरदार उभे होते. आग्र्याच्या तळपत्या उन्हात हौद्यातील लाल माती चमकत होती. ती बघताना औरंगजेबाला वाटले, खुदा ताल ने हर किस्म की मिट्टी पैदा की, लाल, काली, सफेद, पर हरी मिट्टी कैसी नहीं पैदा की. अस्वस्थ होऊन त्याने हातातील काश्मीरी गुलाबाचा गेंद नाकाला लावला आणि त्याला रामसिंग आणि संभाजीराजे दिसले. हिरव्या जांगा कसलेले पठाणी, हबशी, उझबेकी, तुर्की धिप्पाड मल्ल हौद्यात उतरत होते. औरंगजेबाला कुर्नीस देऊन या मौलाली अशा गर्जना करीत एका पायावर नाचून हौद्याला फेरा घेत होते. सलामीची माती आपल्या जोडीदाराच्या हाती देत दणादण शड्डू ठोकत होते. त्यांच्याशी अंगझट्या देत होड घेत होते. त्यांची तजेलदार अंगे घामाने निथळून निघाली होती. मल्लांची भरल्या कणसांसारखी दिसणारी पटबाज शरीरे निरखत
संभाजीराजे रामसिंगांसह लकडकोटाजवळ थांबले. आता एकदम जिले सुभानी समोर कसं जावं या विचाराने रामसिंगही थांबला. दोघेही हौद्यातील रोमांचक दंगल बघण्यात गढून गेले. रामसिंग, बक्षी आसद खानने त्यांच्याजवळ येत त्यांची तंद्री मोडली. क्या है? रामसिंगाला एवढ्या दिवसात 4च समाधानाचे कुस्ती बघण्याचे क्षण मिळाले होते, तेही निघून गेले. आला हजरत पूछते हैं कि सेवा का ये बच्चा कुश्ती खेलेगा क्या? आसद खानाने रामसिंगांच्या गळ्यावर शब्दांची तलवार सरळ आडवी धरली. संभाजीराजांचा हात पटकन हातात घेऊन रामसिंग म्हणाला, बक्षी, उमर तो देखो इनकी. बक्षी आसद खानाला कल्पना नसताना संभाजीराजे त्याला म्हणाले, हां, जरूर खेळू आम्ही हौदा, पण तो या चाकरी ठेवलेल्या मल्लांशी नाही. असले पैलवान आम्हास रोजाना मुजरे करतात. आमच्या जोडीचा शहजादा उतरेल हौद्यात तर आम्हीही जंग चढवू. आसद खानाने संभाजीराजांची जबान औरंगजेबांच्या कानांवर घातली. बसल्या आसनांवरूनच औरंगजेबाने संभाजीराजांना निरखले. आसद, उसको पैलवान की ठंडाई देना. एवढेच औरंगजेब म्हणाला आणि आपले शहजादे कसे निपजतील या शंकेबरोबर तो आसनावरून उठला आणि नमाज पढायला आपल्या महालात निघून गेला. राजगडावरच्या देवमहालात शाळीग्रामी शिवलिंगासमोर चंदनी पाटावर जिजाऊ बसल्या होत्या. म्हाताऱ्या पावसाने झोडपून काढलेल्या सुन्न बधीर काजळ काळ्या संध्याकाळीसारख्या. बाळराजे आणि राजे आग्र्यात कैदी पडले. ही खबर कानांवर पडताच आपले काळीजच कुणीतरी देठास हात घालून ते खुडून दूर नेत आहे असे त्यांना वाटले. पारण्याच्या उपवाशी पोटी थरथरत्या हाताने त्या एक बिल्वपत्र शिवपिंडीवर अर्पित होत्या. लक्ष बिल्वपत्रांचा संकल्प त्यांनी मनी बांधला होता. 100 बेलपानांची तबके धाराऊ त्यांच्यापुढे गोंदल्या हाताने आणि काळवंडल्या मनाने सरकवित होती. एका तबकातील बिल्वदले संपली की खुणेसाठी एक सोनेरी मोहर उचलून बाजूच्या तामनात ठेवीत होती. शांतता हा शब्द मनोमन उठविला तरी भंग पावेल एवढी भयान शांतता देवमहाली पसरली होती. लटकत्या नंदादीपातील करंजेल तेलाशी वातीचे भांडण झाले तर तेवढाच सर्र असा आवाज उठत होता. जिजाऊंच्या नसला तरी धाराऊच्या काळजाला तो चिरत जात होता. शिवपिंडीशी आणि त्यामागे उभ्या असलेल्या उग्रदर्शनी जगदंबेच्या मूर्तीशी जिजाऊंनी मुक्या ओठी आणि उघड्या डोळी वितंड भांडण मांडले होते. एक बेलपत्राबरोबर आऊसाहेबांच्या मनाचा एक कप्पा उलगडत होता. शेकडो हजारो कप्पे. किती फसगत करावी तू आमची आई. थोरले संभाजीराजे, तू आमच्या ओटीतून कनकगिरीवर हिरावून नेलेस. होदीगेरीच्या रानात तू आमचं कुंकू पायतळी घेतलंस. राजांना पुत्रलाभ झाला यासाठी समाधानानं आम्ही ओठ खोलले नाहीत, तोच तू आमच्या थोरल्या सुनबाईंना जवळ केलंस. आणि आज जे आम्हा सावडावं ते तुझ्या डोळ्यात भरतं. मग नेमके आम्हीच कशा नाही तुझ्या डोळ्यात भरत की आमच्या फुटक्या कपाळानं आम्ही तुलाही तोंडासमोर नकोशा झालो. बोल आई, किती वेळ हातीचं त्रिशूल तू आमच्या कंठाशी आणून लावणार का मांडावी तुझी पूजा आम्ही? नाही, हे थांबविणे आहे. आमच्या राजांच्या बाळराजांच्या केसास धक्का लागला तर बरे समजे नसणे. आम्ही तुझाही मुलायजा नाही धरणार. आग्र्याचा तावला मुलूक गदगदून आला. मृगाचा सरीबाज पाऊस लाल किल्ला, ताजमहल, हवेल्या, कोठ्यांवर रपरपत कोसळू लागला. पहारा देणे सोयीचे व्हावे म्हणून फौलाद खानाने राजांना रामसिंगांच्या हवेलीला लागून असलेल्या दगडबंद कोठीत हलविले. खुल्या मैदानात शामियान्यात असलेले राजे अधिक बंदिस्त झाले. राजांच्या मनी विचारांचा पाऊस काळा कोसळू लागला. सरींवर सरी, विचारांवर विचार धावणी करू लागले. आणि खुद्द आपल्याच माणसांचा हक्का बसावा असे साधेसुधे राजे ठरवून आजारी पडले. आजारी माणसास अधिक सावधगिरीने उपाय सुचतात, अधिक सावधानीचे उपाय सुचतात. पहाऱ्यावरच्या हबशांनी मराठा बेमार हो गया ही खुशीची खबर परस्पर फौलादाच्या जाड कानात नेऊन सोडली. राजांची पूछताछ करायला तो कोठीत आला. सुना है, तुम्हारी तबीयत बिगड़ गई है. जाड काळ्या ओठांवरचे फौलादचे भोकरी डोळे लखलखले. पाय ओढत चुकार चाल धरणाऱ्या घोड्याकडे हबशी घोर पारखी बघतो तसा फौलाद राजांना निरखू लागला. तापल्या लोखंडी ठशाचा डाग खुब्यावर घेणारे घोडे कणते तसे राजे बेमालूम कणले. उभ्या चरेवर वेदनेचा भंडारा फासून घेत पलंगावरून आस्ते उठले.
तो कातळ कठोर सह्याद्री छातवान गदगदवून आम्हाळ खोकला. खान, आम्हास आमचा भरोसा लागत नाही. जीवाची घालमेल होते आहे. आमच्यावर एक मेहरबानी करा. आमच्या पापांची आम्हास फेड करू द्या. आम्ही खैरियत करावी म्हणतो. मेवा मिठाईची, दिनारांची, साऱ्यांचीच. धाप लागल्यागत करीत राजे थांबले. कपाळीचे शिवगंध त्यांनी आक्रसून टाकले. पलंगाच्या काठाळ्या दोन्ही तळहातात गच्च धरल्या. खाली मान टाकून पापांचा बोजा शिरावरून झटकण्यासाठी आपली आपणालाच नफरत वाटते आहे अशी बेमालूम डावी उजवी मान डोलाविली. खान डोळे ताणून बघतच राहिला. शेजारी पलंगावर टेकलेले संभाजीराजे कापल्या नजरेने राजांना निरखू लागले. आम्हास खैरियत देण्याची इजाजत अलिजा साहेबांकडून मिळवून द्या खान. एवढी मेहरबानगी करा आमच्यावर. वेदना असह्य झाल्यासारखे भासवीत बुरुजाच्या ढलपा हळूहळू ढासळत बांधकामातून खचावा तसे खचत जगदंब जगदंब म्हणत उसासे भरून राजे पलंगावर आडवे झाले. राजांनी फौलाद भवानीच्या माळेने दस्त करून टाकला. जरूर जरूर हम कोशिश करेंगे. खानाचे जाड निब्बर ओठ आयुष्यात प्रथमच थोडे नरमाईचे बोलले. खान कोठीबाहेर गेला. संभाजीराजे लेटल्या राजांच्या कपाळाकडे बघत राहिले. मिटल्या डोळ्याच्या राजांच्या कपाळी मध्येच आठ्या उठत होत्या. औरंगजेबाने खुशमिजाजीने राजांना खैरियतीची परवानगी दिली. आग्र्याच्या मेवा मंडीतून मध्यम माटाचे पेटारे मिठाईने भरून त्र्यंबकपंत आणि निराजीपंत ते दस्तुरी स्पर्शासाठी कोठीकडे पाठवू लागले. फौलादाच्या धिप्पाड सिद्धी पहारेकऱ्यांना कधीच मालूम पडले नाही की रोजाना पेटारे नकळत मोठ्या माटाचे का होत आहेत. उभ्या आग्रा शहरात राजांनी हातस्पर्श दिलेले मिठाईचे पेटारे मुकाट सुळसुळू लागले. त्यातील मिठाई खाताना सराईतील फकीर आणि आग्रेकर आसमानाकडे हातपंजे उठून दुवा देऊ लागले. खुद्द बेमार को सलामत रखे. बाहेर आग्र्याचे आसमान पावसाळी ढगांनी झाकाळले होते. कोठीत राजांचे मन विचारांच्या असह्य कळढगांनी गिरगटले होते. धारेला लागलेल्या नावेसारखे मध्येच त्यांचे मन सरासर राजगडापर्यंत झेपावत होते. जगदंबेसमोर बसलेली मासाहेबांची काळवंडलेली मुद्रा बघून पुन्हा माघारा हटत होते. त्यांच्या पलंगावर पायगतीला बसलेले संभाजीराजे गोंधळल्या बावऱ्या नजरेने राजांच्याकडे बघू लागले. खरंच महाराज साहेब आजारी आहेत. क्षणात एकतर क्षणात दुसरी अशा शंकात त्यांचे मन फटका खाऊ लागले. राजांनी त्यांच्या मुद्रेवरचा शक अंदेश हेरला. हळुवार उठून संभाजीराजांच्या कानातील चौकड्यांजवळ ओठ नेत राजे पुटपुटले. सूर्यफुलाच्या पाकळीवर बिलगलेल्या धुक्याचे पहाटवेळच्या थंड वाऱ्याने दवबिंदू उमटावेत तसे राजांचे सावध मोतीबोल संभाजीराजांच्या कानात उतरले. काळीज टाकू नका. आमची बिमारी बनावटी आहे. इथून सुटणे आहे आम्हास आणि तुम्हासही. रामसिंगांच्याकडे येणाऱ्या हर आसामीचा बोल न बोल कान देऊन ऐकत चला. कुंभाराच्या वाडीचा राबता तोडू नका. सावध असा. जगदंब जगदंब असे पुटपुटत राजे कन्हत पुन्हा पलंगावर आडवे झाले. संभाजीराजांनी त्यांच्या कपाळीच्या शिवगंधाकडे एकदा बघितले आणि त्यांचे हात आपोआपच पुढे झाले. आपल्या हलक्या हातांनी ते राजांचे पाय चेपू लागले. कोठीत विचित्र भावनेचा पडदा पसरला. राजे आजारी आहेत अशा चिंतेची खिल्लत संभाजीराजांनी आपल्या चेहऱ्यावर चढवली. दो पंडित आए हैं, अंदर पेश आना चाहते हैं. अलीजा ने उनको इजाजत दी है. कोठीच्या दरवाजावर पहारा देणारा रामसिंगांचा नाथावत हा धारकरी आत येऊन राजांना म्हणाला, भेज देना. राजे पलंगावरून न उठताच म्हणाले. नाथावत उत्तर हिंदुस्थानी ब्राह्मणी पेहराव केलेल्या 2 इसमांना घेऊन कोठीत आला. त्यातील एक होते कवींद्र परमानंद आणि दुसरे होते अलाहाबादचे कवी कुलेश. त्यांना बघताच राजे पलंगावरून उठण्यासाठी हालचाल करू लागले. राजांना नमस्कार करून झटकन पुढे येत परमानंद आदराने म्हणाले, लेटते रहना स्वामीन. राजांची कीर्ती ऐकून ते दोन्ही कवी त्यांच्या भेटीसाठी आग्र्यात आले होते. औरंगजेबाला त्यांनी राजांच्या भेटीसाठी परवानगी द्यावी असा अर्ज केला होता. औरंगजेबाने तो अर्ज मंजूर केला. एकाच हेतूने की बिमारसेवाला हे पंडित आयुष्य नश्वर आहे की काफरी पद्धतीने अधिक चांगले पटवू शकतील. परमानंदांनी राजांना आपला परिचय करून दिला. राजे पलंगावर उठून बसले. ये कनौज के कविवर है, कवी कुलेश. परमानंदांनी कुलेशांच्याकडे हात करीत त्यांचाही राजांना परिचय करून दिला आणि म्हणाले, बडे सुभाग से आपके दर्शन हुए.
संभाजीराजांच्या पाठीवर आपला हात ठेवीत राजे एक एक शब्द म्हणाले, हमारे फर्जंद संभाजीराजे. संभाजीराजांनी दोघाही कवींना नमस्कार केला. कवी कुलेशांना राजे आणि संभाजीराजे यांना एकत्र बघताना मनोमन वाटले की कालीमाता दुर्गा भवानीने आपल्या त्रिशूळाने रेखलेले कुठल्या तरी अज्ञात काव्यांचे हे दोन सर्ग आहेत. एक पुरा, दुसरा पुरा होऊ घातलेला. आज ते पुसून टाकण्यासाठी औरंगजेबाने आपला मेहंदीच्या रसात बरबटलेला हातपंजा यांच्यावर उगारला आहे. कोण करील या देखण्या काव्यांचे रक्षण? शस्त्रधारी दुर्गेची मूर्ती डोळ्यासमोर तरळलेले कवी कुलेश शेजारच्या परमानंदांना आणि खुद्द स्वतःलाही ऐकू येणार नाही असे नकळत फुटफुटले, रक्ष रक्ष दुर्गेश नंदिनी. राजांनी दोघाही कवींशी स्थिर चित्ताने चर्चा केली. कवीवर जायला निघाले. त्यांनी राजे आणि संभाजीराजांना उत्तरी पद्धतीने झुकून अदबीचे नमस्कार केले. हिरोजी, रामसिंगांना आमची इच्छा कळवा. आमच्या फिलखान्याचे सारे हत्ती कविराजांना नजर केले आहेत. राजांनी हिरोजी फर्जंदला हुकूम फरमावला. जी सरकार. हिरोजीने राजांची आज्ञा झुकून उचलून धरली. परमानंद आणि कवी कुलेश राजांच्याकडे बघतच राहिले. न राहून परमानंद अदबीने म्हणाले, स्वामी, हमें हाथियों से क्या लाभ होगा? कवीवर, आम्ही विरक्त झालो. ही सराई सोडावी म्हणतो. आपणच मार्ग दाखवला पाहिजे. हत्ती मार्गी लावले पाहिजेत. आमचा भार हलका केला पाहिजे. राजे प्रत्येक बोल दुपेडी अर्थाने बोलले. परमानंद जे काय समजायचे ते समजून गेले. जैसी आपकी आज्ञा म्हणत परमानंद, कवी कुलेश आणि हिरोजी यांच्यासह कोठी बाहेर पडले. राजे पलंगावर आडवे झाले. संभाजीराजांनी त्यांच्या पायगतीचा शालनामा त्यांच्या अंगावर सरकविला. त्यांच्या कानामनात राजांचे बोल फिरवू लागले. ही सराई सोडणे आहे. आमची बिमारी बनावटी आहे. कुंभाराच्या बाडीचा राबता सोडू नका. हत्ती मार्गी लावले पाहिजेत. संभाजीराजे आपल्या महाराज साहेबांचा पाय हलक्या हाताने चेपू लागले. कोठीत राजांचे आजारपण चढत्या अंगाने रंगू लागले. हा भारत सोसत नाही आई. कोण सत्व परीक्षा ही? ती गनिमांची कैदी झाली. ते गनिमांचे कैदी झाले. आम्ही आमच्या देही कैद झालो. तुझ्या नावाचा उदो करीत आम्ही पाजळले पोत नाचवले. आणि तू आमची आऊ पण भडकत्या दिवट्या भिडवून किती वार जाळू बघावे. तू साऱ्या जगाची आऊ. मग तुझ्या पायाशी ठाण मांडून बसलो तरी आम्ही पोरक्याच कशा? घे, तू उधळलेला या जीवाचा भंडारा आता तुझ्याच आठी हाताने तुझ्याकडे परता घे. नाही, हा भार आता सोसत नाही. धुनीतील बाभळ गाठ तडकत जळावी तशा जिजाऊ असह्य काढांनी आतून जळत होत्या. त्यांच्या हाती न लागणाऱ्या विचारांच्या ठिणग्या फुलून फुटत होत्या. मनाच्या अंगणात शिवरून पडत होत्या. त्यांच्या समोरची नंदादीपाची किरणफेक अंगावर लपेटून शांत शांत उभी होती. ती हलत नव्हती. उभ्या जगातील माजलेले अभद्र प्राशून टाकण्यासाठी तिने विस्फारलेले थोर मोठे डोळे बघता जिजाऊ बसल्या जागी थरथरल्या. त्यांच्या कातर झालेल्या देहाच्या पानाच्या वृंदावनावर कुणीतरी आकाशाचे ताम्हण पालथे करून थंडगार पाणी शिंपल्यासारखे त्यांना वाटले. त्या शहारल्या. एक चमत्कारिक विचार त्यांचा पाय एका अशूच रिकीबीत जखडवून त्यांना फरफटवत दूर घेऊन गेला. जीव घायाळ करणारी होती ती फरफट. जगदंबेची विशाल फाकले नेत्र बघताना जिजाऊंना वाटले, नरमुंडाचा सोस असलेली तू हे डोळे ताणून रोखले आहेस तेच माझ्या राजा बाळराजांवर. बालेकिल्ल्याच्या तटबंदीवरून एखादी पितळी थाळी थरथडत थरकत थपडा खात पायथ्याशी उतरावी तसे जिजाऊंचे मन त्या चरकविणाऱ्या विचाराने कुठेतरी खोलाव्यात तडफडत कोसळत गेले. नाही, हा भार आता सोसत नाही म्हणत कावऱ्या बावऱ्या झालेल्या जिजाऊंनी असहाय्यपणे देव्हाराच्या पायजोत्यावर आपला असहाय्य उजाड माथा टेकला. तोही जगदंबेसमोरच. धड म्यानात न जाणाऱ्या, धड बाहेर पडून हाती न येणाऱ्या, मध्येच अटकलेल्या तेगीच्या पात्यासारखी त्यांच्या मनाची अवस्था झाली. देव्हाराच्या पायजोत्यावर टाकलेल्या त्यांच्या उजाड माथ्याखालचे डोळे सरासर पाजळू लागले. प्रतापगडीच्या गोंधळाच्या हातातील पोत गडवाऱ्यावर थरथरतो तशा त्या अंगभर गदगदू लागल्या. भेदरलेली धाराऊ लगबगीने पुढे झाली. तिला मासाबासनी कशी साथ घालावी कळेना.
रणजुकीत खिळा ठोकलेली तोफ नाकात होते तशी रांगडी असली तरी गळा भरून आल्याने धाराऊ सुन्न झाली होती. तिने आपला भरला गोंदला हात गदगदत जिजाऊंच्या पाठीवर ठेवला. तिच्या डोळ्यातून टपटप आलेले थेंब खाली पाटावर ठेवलेल्या ताम्हण्यात पडत आहेत याचे तिला भान नव्हते. त्या ताम्हण्यात वाहिलेल्या बेलपत्रांची खुणगाठ पटावी म्हणून तिनेच एक एक करून सोडलेल्या सोनमोहरा होत्या. आता ते ताम्हण भरले होते. त्या मोहरा धाराऊच्या मावळी अश्रूंनी धुतल्या जात होत्या. जिजाऊंना माहीत नव्हते, धाराऊला कळले नव्हते, पण एक अतिशय भावपूर्ण चित्र त्या देवमहालाच्या दगडबंद भिंती भारल्या नजरेने बघत होत्या. आपला गोंदला हात जिजाऊंच्या पाठीवर सांत्वनासाठी ठेवलेली धाराऊ होती संभाजीराजांची दूध आई. तिचा हात पाठीवर असलेल्या व माथा जगदंबेसमोर टेकलेल्या जिजाऊ होत्या राजांच्या आऊसाहेब. आणि त्या दोघींच्या पाठीवर आपल्या विशाल डोळ्यांचे हात फिरवीत उभी होती जगदंबा, उभ्या मावळाची आई. बेताला पक्का असलेल्या औरंगजेबाने एक मनसुबा चिरेबंद करून टाकला. राजांच्या कत्तलीचा. आग्रा शहरातील विठ्ठलदासाची हवेली आता बांधून पुरी होत आली होती. फौलादी खाकडून राजांना त्या हवेलीत हलवून दुसऱ्याच दिवशी त्या हवेलीत हबशी नंग्या हत्यारांनिशी घुसवायचे होते. जी काफर दाराशी कोहची झाली तीच गत दख्खनी काफर मराठ्याची होणार होती. मग रामसिंगांच्या गळ्यावर तो वितभर रुंदीच्या पठाणी तेगीचे पाते धरून त्याला जाहीर करायला लावणार होता. बेमार सेवा गुजर गया. जसे फरमान घेऊन आग्र्यातून शाही सवार सुटले होते तसेच राजांची वस्त्रे घेऊन सांडणीस्वार मग मजल दरमजल करीत दख्खनीच्या रुखाने सुटणार होते. खिल्लत पांघरलेला औरंगजेबाचा एखादा खास विश्वासू सरदार त्यांच्याबरोबर घोडाफेकीत जाणार होता. एका उजाड माथ्याच्या म्हातारीसमोर राजांच्या वस्त्राचा थोर थाळा ठेवून म्हणणार होता, आली जाने दवादारू की जारी कोशिश की, मगर बस ना चला राजा साहब खुद को प्यारे हो गए. आणि आपल्याच मकानातले कोणीतरी गेल्यासारखे दाखवीत तो हात बांधून गर्दन मातवीच्या दुःखाने खाली टाकणार होता. मग कधीच न जिरणाऱ्या आक्रोशाचा काटा राजगडाच्या तटबंदीच्या अंगावर फुलवायला वेळ लागणार नव्हता. मागे राखलेल्या संभूला मग शहजादे संभूराजे असे हाकारत मुल्ला मौलवींकडून मोगली रिवाज पढविणे फारसे अवघड नव्हते. कोवळी रोपटी हवी तशी बाक देऊन वळवता येतात. दिल्लीच्या भोवती असलेली बगावतखोरांची दंगल मोडून काढताना जन्माने मराठी असलेल्या आणि वृत्तीने मोगली झालेल्या सेवाच्या बच्चाला संभूराजाला बरोबर घेऊनच लाखभर प्याद्यांसह मग दख्खनेत उतरता आले असते. राजरोस खुद्द आपल्या बैठकीच्या शाही हत्तीवरच्या हौद्यात संभूराजाला बसवून घेऊन ढोल ताशांची तडतड उठवीत मराठी मुलखात औरंगजेबाला दौंडी पिटता आली असती. तमाम मुफलिसों को जाहिर हो, बादशाह सलामत राजा सेवाजी की अमानत लाए है, अदब अदब. औरंगजेबाच्या मनात बनलेला असा हा तपशील शाही बेत होता. औरंगजेबाने राजांच्या माणसांना आग्रा सोडण्यासाठी दस्तके देऊन टाकली. त्याला मिळेल तेवढा शिवाजी आता एकाकी करायचा होता आणि स्वतःच्या कब्जात घ्यावयाचा होता. राजांची माणसे आग्र्याबाहेर पडली. राजांनी रामसिंगाने जामीनकीचा कतबा रद्द करून घ्या, आमच्यासाठी तुमची जान गुंतवू नका असा लकडा लावला. नाना लटपटी करून रामसिंगाने राजांच्यासाठी असलेली आपली जमानकी रद्द करून घेतली. औरंगजेबानेही तिची गरज उरली नाही हे पाहून ती रद्द केली. रामसिंग रीतसर मोकळा झाला. बिमारासाठी दुवा मागणारे मिठाईचे पेटारे ठरल्यावेळी कोठीत येत होते. राजे ते पेटारे मार्गी लावण्यासाठी कधी मदारी मेहतर तर कधी हिरोजी फर्जंद यांना कोठीबाहेर पाठवित होते. बाळकृष्णासह यादव नायक वासुदेव मथुरेतून धो धो कोसळणाऱ्या मुसळधारांचा सपकार अंगावर घेत कंसाच्या कैदेतून सलामत सुटला तो कृष्णाष्टमीचा दिवस मागे पडला. राजांच्या कृष्णभक्त मनाला त्या दिवसाने एक दिशा गूढपणे दाखवून दिली. पण हे सारे जमावे कैसे? पेटाऱ्यात बसून राजांच्या जागत्या उघड्या डोळ्यासमोर भवानीचे शेकडो पोत नाचू लागले. कात्रजचे बैल, दिवट्या, हुल, गनिमास, पेटारियांची हुल. राजे विचारासरसे झटकन पलंगावर उठून बसले. हिरोजी, सोस पडला, पाणी. हिरोजीला राजांनी आज्ञा केली. पाण्याचा गडवा घेऊन हिरोजी राजासमोर आला. त्याच्या हातून गडवा घेताना राजाची नजर त्याच्यावर गेली आणि राजे हिरोजीकडे बघतच राहिले, दर्पणात बघितल्यासारखे. हिरोजी राजांचा अनवरस बंधू होता. त्याची शकल राजांशी मिळती जुळती होती. हनुवटीभर राजांच्या सारखी निमुळती दाढी फिरली होती.
एक विचार राजांच्या मनाच्या चक्रावर चढला. भवानीने त्रिशूलाने चक्राला फिरका दिला. माठ घडू लागला. राजांचा एक बेत मनोमन पक्का झाला. आमचा पेहराव अंगी चढवून हिरोजी आमच्याऐवजी या पलंगावर चढेल. औरंगशाचा दरबारी बीमार म्हणून आम्ही हिरोजीचा मावळ वेश अंगी चढवू, हिरोजी म्हणून. पुढे पुढे आई माग देईल तसे. महाराज पाणी. गडवा हाती घेऊन विचारात हरवलेल्या राजांना हिरोजीने पाणी पिण्याचा आठव करून दिला. मानवर करून नरड्याची घाटी वर खाली दौडीत राजे पाणी प्याले. गडवा हाती देताना हिरोजीला थंडपणे म्हणाले, हिरोजी, आमचं चालणं बोलणं, उठबशीचा लकब नीट पारखून ठेवणे, मोठा हुन्नर कार्य लावणे. वाऱ्याच्या झुळकीबरोबर खिडकीचे दार कळेल न कळेल असे करकरते तसा हिरोजींच्या तोंडून अस्पष्ट होकार बाहेर पडला. जी. कमरेचा शिला उतरवून हिरोजीच्या हाती देत राजे म्हणाले, आता पेटारे येतील. त्यातल्या एका हात हा ठेवून द्या. त्याचा शेव झाकणा बाहेर दिसेल असा राखा. पेटाऱ्याबरोबर तुम्ही जातीनिशी जा. घडेल ते आमच्या कानी घाला. जी. हिरोजीला राजांचा अंदाज येईना. ठरल्याप्रमाणे उत्तरी भोये पेटारे घेऊन आले. राजांनी झाकणे उघडलेल्या पेटाऱ्यातील मिठाईला दस्तुरी स्पर्श केले. हिरोजीने राजांचा शिला एका पेटाऱ्यात बाहेर शेव दिसेल असा बेमालूम सरकविला. कमरेत झुकून राजांना अदबमुजरा घालीत हिरोजी 5 कदम मागे हटला. पेटाऱ्याबरोबर कोठी बाहेर पडला. पेटाऱ्यांसह चालू लागला. कोठीच्या तोंडावरचा एक पहारा चुकला. दुसरा मागे हटला आणि एक सिद्धी हाशमाने शेल्याचा लोंबता शेव बघून आपले बटबटते डोळे ताणीत भोयांना दरडावले. ठायरो, खोलो ये. त्या पेटाऱ्याकडे तेगीचे टोक रोखीत तो म्हणाला. भोयांनी तो पेटारा जमिनीला टेकवला. हिरोजीने झटकन पुढे होत पेटाऱ्याचे झाकण उघडले. हाशमाने शेल्याचे टोक हातात धरून तो सरकन बाहेर खेचला. खाली करो ये सब. पेटाऱ्यातील सगळी मिठाई त्याने बाहेर काढायला लावली. एखाद्या लड्डूत सेवा बसलेला नाही याची खातरजमा करून घेतली. राजांनी अंदाज बांधला तसेच घडले होते. सिद्धी पेटाऱ्यांची केव्हाही झडती घेणार होता. आग्र्यावर चढून आलेली श्रवणाची पावसाळी वद्य एकादशी कोंदटत परतीला लागली. दरबारातून बाहेर आलेल्या रामसिंगांचे घोडेपथक लाल किल्ल्याच्या बड्या दरवाजातून बाहेर पडले. रामसिंगांचा चेहरा चिंतावला होता. वारंवार त्याच्या कपाळीचा राजपुती टिळा आकसत होता. त्याच्या बगलेला धरून एका जातवान घोड्यावर मांड घातलेले संभाजीराजे कायदे पेलत धीम्या चालीने दौडत होते. कोणीच काही बोलत नव्हते. मागे रजपुती घोडाईत धावणी धरून होते. औरंगजेबाने खूप होशियारीने राजांच्या कत्तलीचा बेत आखला होता. पण फितवा केलेल्या लाल किल्ल्याच्या भिंतींनी तो रामसिंगांच्या कानी आज घातलाच. उद्याच राजांना हलविण्यात येणार होते आणि परवाला जुम्म्याच्या पाक दिवशी नापाक राजांना या जगातून पाठवण्यात येणार होते, जहन्नमच्या दरबारातील खिल्लत घेण्यासाठी. पथकाची घोडी दुडकत दौडत होती. मानी रामसिंगांचा जीव मान फासात अडकल्यागत घुसमटत होता. घोड्याच्या खुरटापांचा आवाज त्याला विचित्र वाटू लागला. उद्या तुम्हाला हलवण्यात येणार, खबरदार असा. हा निरोप राजांना कोठीत पोचवायला हवा होता आज आणि मोठ्या सावधगिरीने. पण तो कसा पोचवावा? रामसिंगाला राजांना भेटण्यासाठी दरबारने मनाई घातली होती. कोठीत त्याला जाता येत नव्हते. निरोप पोचविण्यात कसूर झाला तर नतीजा ठरलेला होता. माथ्यावरच्या रजपुती टिळ्यावर एक जन्मभराचा काळा डाग पडणार होता. रामसिंगांची हवेली आली. मोत्तद्दारांनी झटकन पेश येत सवाऱ्याची घोडी ओठाळ्यात धरत आपल्या ताब्यात घेतली. मध्यभागी असलेल्या रजपुती बैठकीवर रामसिंगाने संभाजीराजांना बसवले. महालात अस्वस्थ येरझाऱ्या घेणाऱ्या रामसिंगांची मूठ मध्येच कमरेच्या तलवारीच्या मुठीवर गच्च बसत होती. बेचैन हैराण झालेल्या रामसिंगाने छातवान रिके करीत एक लोंबता असहाय निश्वास सोडला. संभाजीराजे रामसिंगांच्या चालीची घालमेल बघून बैठकीवरून उठले. त्यांच्याजवळ जात म्हणाले, चाचा, कोण प्रकारची तकलीफ? रामसिंग संभाजीराजांच्याकडे बघताना भरून आला. त्याच्या खांद्यावर आपले हात तळवे चढवीत तो क्षणभर संभाजीराजांच्या डोळ्यात बघत राहिला. त्याच्या कपाळीचे 2 दळी शिवगंध बघताना रामसिंगाला कसली तरी अजब मसलत स्फुरून गेली. चंडी चंडी ओठातून शब्द सुटले त्याच्या. संभाजीराजांचे खांदे घट्टाळून टाकीत तो म्हणाला, कुंवर, चलो हमारे साथ. संभाजीराजांना घेऊन तो थेट हवेलीच्या देवमहालात आला. देव्हाऱ्यात पूजल्या रणचंडीच्या मूर्तीसमोर त्याने झटकन गुडघे टेकले. माथा क्षणभर देवीसमोर टेकविला. झटकन उठून देवमहालाचे दार आडबंद करून टाकून बंद केले. रणचंडींच्या पायांवर एक त्रिदली बेलपत्र उचलले.
त्याची दुबाजूची दळे खुडून संभाजीराजांच्या हाती ते ठेवताना रामसिंगांचे डोळे भरून आले. कुंवर, बड़े होशियारी से सुनना. आज रात कोठी में राजा साहब को मिलना. कहना कल तुम्हें कोठी से हिलाया जाएगा. ये बेलपत्ता उन्हें देना. कहना सिर्फ एक ही पत्ता बाकी रहा. गळा दाटून आल्याने रामसिंगाला अधिक बोलवले नाही. त्याने आवेगाने संभाजीराजांना पोटाशी बिलगते घेतले. त्याला बिलगलेल्या संभाजीराजांच्या मनी कुठेतरी खोलवटातून आल्यासारखे शब्द घुमले. राजपूत म्हणजे राजाचे पुत्र. आम्ही राजपूत आहोत, तुम्ही राजपूत आहात, आणि रामसिंगही राजपूत आहे. रामसिंगापासून विलग झालेल्या संभाजीराजांनी रामसिंगांच्या छातीकडे बघितले. त्या छातीवर मिर्झा राजाच्या छातीवर होते तसे हिरवे पदक नव्हते. रामसिंगांच्या हवेलीत खाना घेऊन राजांना भेटण्यासाठी संभाजीराजे कोठीत आले. महाराज साहेबांची पायधूळ घेऊन त्यांनी कोठीभर आपली सावध नजर फिरवली. भिंतीला टेकून मदारी आणि हिरोजी उभे होते. कोलाड्यातील टेंभे आपल्या उरातील उधळीत अंधाराला दूर पिटाळून जळत होते. बसा. पलंगावर लेटल्या राजांनी हाताचा पंजा बिछायतीवर थोपटला. संभाजीराजे अदबीने राजांच्या बिछायतीवर टेकले. दरबारी गेला होता. शांतपणे राजाने विचारले. जी. जळत्या टेंब्याला धरून पुन्हा शांतता पसरली. कोठीच्या दरवाजावरचे राजपूत आणि हबशी पहारेकरी हत्यारे पेलून आडफेर टाकीत नेहमीसारख्या येरझाऱ्या घेत होते. त्यांच्या कोठीत आलेल्या फिरत्या सावल्या राजा आणि संभाजीराजे यांना क्षणभर झाकाळून टाकीत होत्या. पुन्हा दूर जात होत्या. थाळा घेतला. राजांनी मायेने विचारले. जी. संभाजीराजांनी पुन्हा हुंकार भरला. महाराज साहेब. पायदळी वाहिलेल्या सोनचंपकाच्या अनवट कळ्याने आपला सुगंध देवमूर्तीच्या नाकाकडे उचलून धरावा तसे संभाजीराजांनी आपले बोल राजांच्या कानी घातले. रामसिंग चाचांच्या सांगावा आहे. तुम्हास उद्या बादशाह कोठीतून हलवणार. ही बेलपत्ती तुम्हास द्यायला सांगून भरल्या डोळ्यांनी चाचा म्हणाले, सिर्फ एक ही पत्ता बाकी है. संभाजीराजांनी ते एकदळी बेलपान राजांच्या हाती ठेवले. दिवसभर भरधाव दौड घेऊन रात्री पागीत ठाण झालेल्या मिटल्या डोळ्यांनी उभ्या असलेल्या घोड्यांच्या हरीत ऐन मध्यरात्री एखादा भुजंगफणा उभवीत फुतकारीत घुसताच ती घोडी जशी खटखटून उधळतील तसे राजांचे सारे दबले विचार क्षणात उफाळले. कोठी बदलणे म्हणजे कत्तल, केविलवाणे मरण. झटकन कोपरावर भार देत राजे बगलेने अर्धवट उठले. संभाजीराजांचा दंड त्यांनी आवेगाने घट्ट धरला. त्यांच्याकडे भरल्या नजरेने एकटक बघताना राजांना एक बालभूत्या दिसू लागला. भवानी, राजा, उद उद म्हणत विखुरलेल्या केसांनी काठीच्या ठेक्यावर पोत नाचवणारा. हरभट ज्योतिषाचे भाकीत बोल राजांच्या कानात दौडून गेले. हा उंच गडकोटावर राहील, प्रलय माजवेल. संभाजीराजांच्या चर्येत उतरलेल्या सईबाईंच्या खुणा राजांना गदगदवून गेल्या. एकला जीव पदरी घातला. राजांनी एक निश्चय मनी पक्का करून टाकला. सुनेगच्च मनसुबा. आम्ही कोठीबाहेर सलामत पडलो तर बेहतरच आहे. तसे नाहीच घडले तरी बाळराजे तरी यवनाच्या धाडेतून सुटलेच पाहिजेत. गडकोटावर राहण्यासाठी, प्रलय माजविण्यासाठी. बाहेरून शांत असलेले राजे म्हणाले, आज तुम्ही कोठीतच झोपा. संतपणे राजे पलंगावर लेटे झाले. बघणाऱ्याचा जीव घुसमटेल असे बराच वेळ खोकलले. लटके. हिरोजीने पुढे येत थुंकीसाठी तस्त राजांच्या समोर पेश धरला. तस्तात थुंकून राजे म्हणाले, हिरोजी, खानसाहेबांना निरोप द्या. बाळराजे आजची रात्र कोठीत झोपण्याचा हट्ट करत आहेत, त्यांना इथं झोपू द्या म्हणावं. जी. तस्त पलंगाच्या खुराजवळ ठेवून हिरोजी बाहेर गेला. मदारीने एक मात्रा उगळायला सुरुवात केली. हिरोजीने फौलाद खानाचा निरोप परत्या पावलांनी आणला. महाराज, खानसाहेब म्हणलं, बेशक सोने दो बच्चे को बाप के साथ. रात्रीने चौक भरला. श्रींच्या राज्याचे पिढ्यानपिढ्यांचे भवितव्य ठरविणारा अत्यंत सावध गोंधळ कोठीत उभा राहिला. घटनांचा, हुन्नरांचा, धैर्याचा, कसबाचा. मनोमन आईचा उदो करीत राजे संभाजीराजे, हिरोजी, मदारी साऱ्यांनीच हा गोंधळ पार पाडायचा होता. यातील एक जरी चुकूर झाला तरी जगदंबा आठी हातात पोत घेऊन साऱ्यांनाच पुरते जाळून काढायला मुलाहिजा राखणार नव्हती. पाळणुकीला कठीण असलेले दैवत होते ते. कपाळीच्या शिवगंधावर उजव्या हाताचे पालथे मनगट ठेवून राजे पलंगावर पडून होते. त्यांच्या एका बगलेला फरसबंदीवर हिरोजी बसला होता. पलंगावर पायाशेजारी संभाजीराजे बसले होते. राजांच्या तळपायांना तेलवण चोळण्याच्या निमित्ताने मदारी पायगतीला बसला होता. कोठीला उजेडाचा दरबार देत कोनाड्यात टेंभे जळत होते. डोळे मिटलेले राजे दबक्या आवाजात बोलू लागले, बाळराजे, असे जवळ या. संभाजीराजे पुढे सरसे झाले. नीट ध्यान देऊन आम्ही सांगतो ते ऐका.
एकही बाब विसरू नका. राजे क्षणभर थांबले. मग एक लईत बोलू लागले. उद्या सकाळी तुम्ही कोठी बाहेर पडा. चाचांच्या हवेलीत जा, नेहमीसारखे. त्यांच्याबरोबर दरबारी जाऊन या. जाताना सर्जेरावांना बरोबर घ्या. पहिला दरबार उलगताच तब्येत ठीक नाही, आम्ही निघतो, असे रामसिंग चाचांना सांगून सर्जेरावासह किल्ल्याबाहेर पडा. तुम्ही कुंभारवाडीत देशीच्या कुंभाराच्या मेटावर थांबा. सर्जेरावांना 2 घोड्यालीशी नूरजंग बागेजवळ तयार राहायला सांगा. आम्ही तुम्हास उदय कुंभारवाडीत भेटू. 3ऱ्या प्रहरानंतर आम्ही आलो ना आलो तरी तुम्ही सर्जेरावांसह आग्र्याबाहेर कूच करा. त्यांच्याजवळ दस्तके आहेत, ती दाखवून मथुराजवळ करा. ते सांगतील तसे वागा. कमी बोला, आमच्यासाठी थांबू नका. राजे थांबले. त्यांच्या मिटल्या डोळ्यासमोर कितीतरी चेहरे क्षणात गरगरत फिरून गेले. मासाहेब, पुतळाबाई, धाराऊ, येसूबाई, सावळ्या पारख्या झालेल्या सईबाई. सांगितले ते केवढे उमगले याचा सरतपास घेण्यासाठी राजांनी 2 वेळा सारे संभाजीराजांच्या तोंडून वधवून घेतले. आता झोपा तुम्ही, राजांनी संभाजीराजांना सांगितले. मदारीने पुढे होत संभाजीराजांचा टोप हाती घेतला. नेऊन चौरंगाजवळच्या तबकात राजांच्या टोपाजवळ ठेवला. संभाजीराजे पलंगावर आडवे झाले. चौरंगा केस मोकळे सुटलेले संभाजीराजे बघताना राजांच्या छातीत असंख्य कालवा झाली. त्यांनी बाळराजांचे मस्तक हळूच आपल्या मांडीवर घेतले. कोणी सांगावे, ही भेट शेवटची ठरली असती. राजांची मूर्ती सडक बोटे संभाजीराजांच्या पुरं दाट केसांवरून फिरू लागली. मावळी आभाळ बालसूर्याच्या जावळातून बोटे फिरवित होते. फार दिवसांनी संभाजीराजांना अशी मायेची बिछायत मिळाली होती. त्यांच्या पापण्या झापडू लागल्या, आपोआप मिटल्या. टेंभ्याच्या उजेडात मांडीवर सुख झालेल्या संभाजीराजांना बघताच राजे कशात तरी हरवले. विचार करू लागले, खरेच भाग्यवान आहात. आम्हाला आठवत नाही कधी आमच्या महाराज साहेबांची मांडी अशी उशी म्हणून मिळाल्याचे. राजांनी झोपल्या संभाजीराजांची मान हलकेच बिछायतीवर ठेवली. त्यांच्या शेजारी ते आडवे झाले. पलंगाजवळ एका घोंगडीवर हिरोजी दंडाची वळी डोई खाली घेऊन कलंडला. मदारी पहारा दिल्यासारखा कोठीत फिरू लागला. हिरोजी पडल्या पडल्या राजांनी दबकेच हाकारले. जी, फरसबंदी बोलली. राजे पलंगावरून खाली कलंडलेल्या हिरोजीशी दबक्या आवाजात तख्तपोशीकडे बघत बोलू लागले. सगळ्या जीवाचा कान करून हिरोजी नीट ऐकू लागला. आमच्या साऱ्या लकबी ध्यानी घेतल्या, राजांनी विचारले. जी, हिरोजी हुंकारला. पहाटे लाल किल्ल्यावरची नौबत दुडदुडते, ते ऐकायला जागे राहा. त्यावेळी बादशहा फजरची नमाज पडतो. रात्रीचे पहारे त्यावेळी गस्त देत पालटतात. त्यावेळी आमची जागी तुम्हास बिमार म्हणून झोपायचे आहे. तुमचा चेहरा आमच्याशी मेळजुळीचा आहे. उद्या पहाटेपासून तुम्ही राजे, आम्ही हिरोजी. आमच्या जागी पलंगावर कोठीच्या दरवाजाकडे पाठ करून कोरे झोपा. उदयीक पेटाऱ्याबरोबर आम्ही हिरोजी म्हणून कोठी बाहेर पडू. संध्याकाळी तुम्ही पुन्हा तुमचा पेहराव चढवा. इथे असलेल्या लोड गिरद्या पलंगावर रचून त्यावर बेमालूम शालनामा पांघरा. त्या लोडगिरद्यांच्या धन्याचे पाय चेपा. संध्याकाळी नमाजाची तक्ती पहारे बदलतात तेव्हा शिताफीने तुम्ही कोठी बाहेर पडा. जमेल तशी दौड घेऊन मुलूक गाठा. गाफील राहू नका. इथे झोपल्यावर एकसारखी मिशीवर पालथी मूठ फिरवू नका. ताणल्या डोळ्यांच्या हिरोजीने सारे ऐकून घेतले. त्यांची विचारचक्रे सुरू झाली. राजांच्याबद्दल आदरभाव बाराबंदी तोडून बाहेर येईलसे त्याला वाटले. झोपा आता. पलंगाने फरसबंदीला सूचना केली. गोंधळाचे पहिले नमन पार पडले होते. लाल किल्ल्यात मऊ बिस्तऱ्यावर लेटलेला औरंगजेब अंगावर उबदार रजई पांघरून दोन्ही हातपंजे आसमानाकडे उडवीत पुटपुटला. खुदा, आमेन, आमेन. कोंदटलेल्या पावसाळी आकाशाची कूस फेडण्यासाठी श्रावणवद्य द्वादशीचा दिवस झट्या घेऊ लागला. दुडदुड धुम्मड दुडदुड दुडदुड धुम्म. लाल किल्ल्यावर नगारखान्यात सरबतीची नौबत उठली. पहाट वाऱ्यावर स्वार होत ती राजांच्या कैदखान्याच्या कोठीत घुसली. राजे निसबतीने जागेच होते. नौबत ऐकून त्यांनी आग्र्याच्या पहाट वाऱ्याच्या कानात आपला सर्वात आवडता व भरोशाचा मंत्र सोडला. जगदंब जगदंब. माणसे असली तरी कुठल्याच देशाचे वारे मात्र बेईमान नसतात. त्यांना एकदा सायवळ करून घेतले की त्यांच्या मागाने जीवनाची नौका निर्घोर हाकारत येते. क्षणभर राजांनी लेटल्या लेटल्या आपल्या कुळाचा वसा असलेल्या छातीवरच्या कवड्यांच्या माळ्यावर हात चढवला. कवड्या भवितव्याला चक्रा देणाऱ्या थोर गुणाच्या. राजांच्या बोटांची आणि त्यांची काही न बोलता मसलत घडू लागली. रजई हटवून ख्वाबगारातून बाहेर पडलेला औरंगजेब वजू करून मक्केला मुखडा देत नमाजासाठी गुडघे टेकून कलमे पडू लागला. अल्हम्दुलिल्लाह.
हिरोजी राजांनी फरसबंदीला साथ घातली. संकल्पाने साधनाला हाकारले. जी फरसबंदी रात्रभर जागीत होती. हिरोजीने बांधल्या आवाजाने उत्तरला. मदारी. राजांनी मदार टाकलेल्या मदारीला साधवले. जी जागा है. जाग आला. क्षणभर शांततेने आपली काळी घोंगडी सगळ्या कोठीवर पुन्हा पसरली. मदारी दरवाजाची जागा घे. कुणी कोठीच्या आत डोकावले तरी इशारत भर. जी. मदारी उठला. कोठीचा दरवाजा आणि जाळीदार खिडकीवर नजर ठेवीत पहारा देऊ लागला. करंजेल सरतीला आल्याने टेंभे सुमार झाले होते. हिरोजी पडल्या पडल्या अंगीचा पेहराव उतरा. राजांनी उभा केलेला गोंधळ रंगू लागला. पलंगावरून पडूनच राजांनी आपला जामा, आतला तहबंद आणि मांडचवणा उतरला. गळ्यातील कंठे, कवड्याची माळ, कानातील सोनचौकडे, अंगठ्या उतरवून एक एक करीत हिरोजीच्या हाती दिला. उजव्या हातातील सोनकडे काढण्याची राजे खटपट करू लागले. ते काही निघत नव्हते. हिरोजीने आपली बाराबंदी आणि चवणा पलंगावर सरकवला. पडूनच राजांनी हिरोजीचे कपडे पेहरले. सडक बोटांच्या नखांनी कपाळीचे शिवगंध खरवडून काढले. शेजारी सुख झालेल्या संभाजीराजांच्या पाठीवर एकदा मायेने हात फिरवला. राजांच्या साथ चढवून हिरोजी तयार झाला होता. हिरोजी, आम्ही उठतो. सीताबीनं आमची जागा घ्या. आम्ही तुमच्यासमोर दर्पण धरू. त्यात बघून कपाळी शिवगंध रेखून घ्या. राजांनी अंगावरचा शालनामा हळूच दूर हटवला. राजे पलंगावरून खाली उतरले. क्षणात मन बांधून हिरोजी पलंगावर चढला. त्या हालचालीत झोपलेल्या संभाजीराजांनी हुसकारा सोडीत कुस परती केली. हिरोजीने त्यांच्या पाठीवर मायेचा हात फिरवला. हिरोजीचा पांढरा सुताडी शेला राजांनी कमरेला आवळला. भिंतीकडे पुढा करून खालचा ओठ दातांखाली दाबून खटपटीने आपल्या उजव्या हातीने सोनकडे बाहेर खेचले. पलंगाजवळ जात त्यांनी हिरोजीला त्याच्या हाती असलेले चांदीचे कडे उतरायला सांगितले. खुद्द आपल्या हातांनी राजांनी हिरोजीच्या हाती सोनकडे भरले. त्याचे चांदीचे कडे आपल्या मनगटात चढवून घेतले. राजांनी डोकीवर थोराड मावळी कंगणी पगडी चढवली. ऊर भरून आलेला हिरोजी म्हणाला, महाराज. राजांनी त्याला धीर दिला. तुम्ही आता राजे आहात. संकोचू नका. आम्ही म्हणतो तसं एकदा जगदंब म्हणा. हिरोजीने क्षणभर घोटाळला. मग निर्धाराने तो छातीवरच्या माळेवर बोटे चढवीत डोळे मिटून पुटपुटला, जगदंब जगदंब. हुबेहूब राजेच झोपले होते पलंगावर. ते ऐकताना राजे कमरेत वाकले. फरसबंदीकडे त्रिवार हात नेत अदब मुजरा घालीत सही सही हिरोजी त्यांनी पेश केला. महाराज मुजरा. वर उठून त्यांनी डाव्या हाताने बाराबंदीचा उजवा हातोपा चुन्या देत वर सारला. डावाही वर घेतला. हिरोजी सारखा. मिशा खालून पालती मूठ फिरवली. चांदीचे ओळंबते कडे वर सरकवून हात पोटरीत घट्ट बसवले. बाहेर पहारे बदलले होते. आत राजे बदलले होते. आग्र्यात दिवस बदलत होता. पलंगावर हिरोजी शेजारी सुख झालेल्या संभाजीराजांना याची काहीच कल्पना नव्हती. राजांनी हिरोजीसमोर दर्पण धरला. मदारीने शिवगंधाचे तबक धरले. हिरोजी आपल्या कपाळी 2 दळी शिवगंध रेखून घेऊ लागला. सुखदुःखाचे 2 पट्टे. शिवानेच त्या सर्वांच्या भाळी रेखले होते. आता तोच निभावून नेणारा समर्थ होता.